विद्यार्थी मित्रांनो, येत्या 2-3 दिवसामध्ये जे-डबलची एक्झाम सुरू होते. आपल्या एम-एस-टी सी-ई-टीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं, जे-डबलचे फॉर्म भरलेत आणि ते एक्झाम देणार आहेत. मग हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी घेऊन येतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जे-डबल एक्झाममध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्कोर करता. आता आपण फुल टाईम जरी एम-एस-टी सी-ई-टीसाठी प्रिपरेशन करत असो, तरी आपण जे-ई-साठी फॉर्म भरलाय बरोबर. पण त्याच्यामध्ये आपल्याला स्कोर करायचा आहे. तो कशा पद्धतीने आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही स्कोर करू शकता, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल पहिला मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, की आपण जी एक्झाम देणार आहे, ही जे-डबल-ई नसून ती ॲज अ एम-एच-टी सी-ई-टी आपल्याला कन्सिडर करायची आहे. म्हणजे काय? कन्सिडर जे-डबल-ई ॲज अ एम-एच-टी सी-ई-टी. आता पहा जे-डबल-ई विषयी भरपूर सारं तुमच्या मनामध्ये कसं आहे थोडीशी भीती आहे. जे-डबल-ई खूप हायर लेव्हलची एक्झाम आहे वगैरे, वगैरे, वगैरे. बरोबर? पण आपण तेच जर डोक्यात ठेवून जर एक्झाम देत असेल, जरी एखादा क्वेशन आपल्याला येत असेल, तरी आपण सेल्फ डाऊट खाणार. बरोबर? आपलं चुकतंय काय? आपली एवढी प्रिपरेशन झाली नाही. त्याच्यामुळे काय करायचं, जो तुमच्यापुढे पेपर आहे ना, तो एम-एस-टी सी-ई-टीचाच पेपर आहे किंवा तुम्ही एखादी क्लासची मॉक टेस्ट देताय, या पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही त्या एक्झामकडे पाहिलं, तर तुमच्या मनामधली भीती कमी होईल. आणि जर भीती कमी झाली, तर तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता जे-डबल एक्झाममध्ये. आता जेणेकरून आपला चांगला स्कोर येईल आणि तो स्कोर आपल्याला आपल्या ॲडमिशनसाठी इम्पोर्टंट असणार आहे. आता तुम्ही म्हणाल, की मला तर सी थ्रू ॲडमिशन घ्यायचं मग जे-डबलचा स्कोर माझ्यासाठी का इम्पोर्टंट आहे? येत्या पुढच्या पार्टमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे. कशा पद्धतीने जे-डबल नुसार सुद्धा तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. बरं पहिला पॉइंट क्लिअर झाला काय? तर एक्झामची जी भीती आहे तुमच्या मनात, तर ती थोडीशी तुम्हाला दूर ठेवायची आहे. ती एक्झाम ॲज आपण एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम देतोय असं कन्सिडर करून चालायचं किंवा मग सध्या काय करायचं मॉक टेस्ट देताय असं तुम्ही कन्सिडर करून चालायचं. जास्त त्या एक्झामने डिस्ट्रॅक्ट आपल्याला व्हायचं नाही. आपलं मेन फोकस एम-एस-टी सी-ई-टी आहे ना, आपल्याला एम-एस-टी सी-ई-टीवरच जास्त फोकस करायचा आहे. बाकीच्या एक्झाम्स किंवा बाकीचे जे रिझल्ट्स आहेत बाकीच्या एक्झाम्सचे त्याच्यामुळे आपल्याला खचून जायचं नाही. पहिला पॉइंट क्लिअर झाला. बरं त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की जे-डबल-ईमध्ये काय आहे? निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे आता आपण सी-ई-टीमध्ये ठीक आहे, आपला एखादा क्वेशन जरी चुकला, तर दुसऱ्या क्वेशनवर किंवा आपण जे मार्क्स मिळवले त्याच्यावर त्याचा काही इफेक्ट होत नाहीये. बरोबर? पण जे-ई-मध्ये असं नाहीये. जे-ई-मध्ये काय होतं, जर एखादा क्वेशन तुमचा चुकला, तर तुम्ही मिळवलेल्या मार्कपैकी काही मार्क्स त्याच्यामधून काय केले जातात? कट केले जातात. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला अॅक्युरसीकडे फोकस करायचं. अॅक्युरसीकडे फोकस करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? की आपल्याला जे क्वेशन्स येतायत, तर तेच क्वेशन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा. पेपर तुमच्या पुढे आला, स्क्रीनवर ओपन झाला. तुम्ही काय करायचं डायरेक्ट पहिल्या क्वेशनवर 5 मिनिटं घालण्यापेक्षा काय करायचं, 5 मिनिटात पूर्ण पेपर तुम्ही एकदा पाहून घ्यायचा. कशा पद्धतीने पेपर आहे किंवा कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि एकदा तुम्ही त्या कन्सेप्ट पाहिल्या किंवा थोडंसं वाचलं. तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असतोय. आता बऱ्याच जणांचा अभ्यास झालाय एम-एस-टी सी-ई-टीसाठी बरोबर. तर त्या कन्सेप्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली रिकॉल व्हायला लागतात. बरोबर. ऑटोमॅटिकली रिकॉल होतात. त्याच्यामुळे तुम्ही इझिली परफॉर्म करू शकता. पण तुम्ही काय करता, पेपर घेता, पहिला क्वेशन पाहता, ठीक आहे, पहिला येत नाही, दुसऱ्यावर जाता, दुसरा येत नाही. मग असे 2-3 क्वेशन जर तुम्ही स्किप केले, तर तुमचा कॉन्फिडन्स डाउन होतो. त्याच्यामुळे असं बिलकुल करायचं नाही. काय करायचं, पहिला क्वेशन पाहिला 5 सेकंद पाहायचा, नसेलच स्किप करायचं, नसेलच स्किप करायचं. जो येतोय त्याच्यावर थांबायचं, थोडासा प्रयत्न करायचा, तो सोडवायचा आणि टिक करायचा. या पद्धतीने तुम्ही पहिला राउंड पेपरमध्ये मारून घ्यायचा, बरोबर? म्हणजे पहिला राउंड. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस आपल्याकडे आता वेळ तर वाचणार आहे, बरोबर? त्याच्यानंतरनं मग हळू-हळू विचार करत आता टेक्निक्स याच्यामध्ये तुम्हाला यूज करावे लागतात. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक्स वगैरे आता भरपूर साऱ्या टेक्निक्स आहेत. त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देईलच, बरोबर? म्हणजे तुम्हाला काय करायचंय थोडंसं गेस पण करायचं. आता हे पहा, ही जी एक्झाम आहे, ही आपली एम-एस-टी सी-ई-टी नाहीये. त्याच्यामुळे हिचा जास्त लोड तुम्हाला घ्यायचा नाही, बरोबर? मग काय करायचं थोडंसं तुम्ही अंदाज लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे समजा असा क्वेशन असेल, किंवा 4 ऑप्शन त्याच्यामध्ये असतील आणि तुम्हाला माहिती आहे, की चौथा ऑप्शन हा ऑप्शन त्याच्यामध्ये नाहीच आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर आता बाकीचे जे ऑप्शन आहेत, तर त्यांची करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी किती राहते? तर 33% बरोबर. याच्याऐवजी तुम्ही अजून एखादा ऑप्शन जर इलिमिनेट केला, ओके, कट केला म्हणजे तुम्हाला पक्कं माहिती आहे, या दोन्हीपैकीच एखादा ॲन्सर असणार आहे. हे दोन्ही तर नसणारच आहेत, बरोबर. मग यांची 50-50% प्रोबॅबिलिटी राहते. मग तुम्ही इथं तुक्का लावू शकता, की या दोन्हीपैकी कोणतंही एक सिलेक्ट करू शकता. पण ज्यावेळेस तुम्हाला हे 4ही ऑप्शनचं काहीच आयडिया नाहीये, ओके. तुम्हाला वाटतंय 4ही ऑप्शन बरोबर असतील, बरोबर तुम्हाला माहिती नाही, तर त्यावेळेस तुम्ही तो क्वेशन स्किप करायचा. बरोबर आहे? हा जर तुम्ही क्वेशन अटेम्प्ट केला, आता ठीक आहे इथं 25% प्रोबॅबिलिटी आहे, बरोबर? पण आपल्याच फेवरमध्ये ती प्रोबॅबिलिटी जाईल असं नाहीये. बरोबर आहे? क्वेशन चुकू पण शकतो आणि परिणामी तो क्वेशन चुकल्यामुळे दुसऱ्या क्वेशनचे तुमचे मार्क्स कमी होतील. ही एक पॉसिबिलिटी आहे. त्याच्यामुळे काय करायचं, जर तुमच्याकडे 50% जर प्रोबॅबिलिटी येत असेल, ओके, तरच तुम्हाला तो क्वेशन अटेम्प्ट करायचा आहे. बरोबर? जर एक ऑप्शन इलिमिनेट होत असेल, बाकीचे 3 राहत असतील,
थोडासा तुम्ही विचार करायचा आहे, करू की नको? आणि जर एकही ऑप्शन तुम्हाला त्यातला येत नसेल, डायरेक्टली तो क्वेशन स्किप करून टाकायचा. बरं, आता ही स्ट्रॅटेजी झाली जेईसाठी. सीईटीमध्ये आपल्याला असं नाही करायचं. सीईटीमध्ये आपल्याला पूर्ण काय जे असतील तुमचे साम, दाम, दंडभेद ते तुमचं यूज करायचं त्या क्वेशनसाठी आणि नंतरनं देवाचं नाव घेऊन डायरेक्ट कोणता पण एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून द्यायचा आहे सीईटीमध्ये. पण जेईमध्ये आपल्याला असं करायचं नाहीये. कारण जेईमध्ये असं केल्याने काय होतं, भरपूर स्कोर आपला डाउन होऊ शकतो. बरोबर आहे? मग तुम्हाला समजलं ऑप्शन एलिमिनेशन सारख्या टेक्निक्स तिथे यूज करायच्यात. जी परीक्षा आहे जे-डबल-ई एकदम शांत मनाने व्यवस्थितरित्या आपल्याला ती एक्झाम अटेम्प्ट करायची आहे. आपली सीईटीचीच एक्झाम आहे किंवा आपल्या क्लासची एखादी मॉक टेस्ट आहे वगैरे फुल लेंथ टेस्ट आपण देतोय, असं कन्सिडर करायचंय. बरं आता हे केल्याने किंवा जे-डबल-ई दिल्याने एम-एस-टी सीईटीच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होईल? मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो. ते आपण समजून घेऊया. पहिला फायदा म्हणजे काय होऊ शकतो पहा, ऑनलाईन एक्झाम इंटरफेस. याच्या अगोदर तुम्ही ऑनलाईन एक्झाम दिल्या नाहीत. आता ठीक आहे दिल्यात. कोणत्या क्लासच्या मॉक टेस्ट असतील, ऑनलाईन सॉफ्टवेअरवर असतील किंवा ऑनलाईन तुमची एखादी बॅच आहे त्याच्यावरची मॉक टेस्ट दिली तुम्ही, त्याच्यावरच्या फुल लेंथ टेस्ट दिल्यात तुम्ही. पण जो एक्झामचा प्रेशर असतो, एक्झाम हॉलमध्ये जाऊन तुम्ही अजून एक्झाम दिली नाही, बरोबर आहे? जे सध्या 12वीत आहेत त्यांनी तरी दिली नाही. ड्रॉपर्स वगैरेने दिलेली आहे. नो डाउट त्यांना एक्झामबद्दल माहिती आहे. पण जे नवीनच आहेत सध्या, जे 12वीत अजून अपियर आहेत, तर त्यांनी एक्झाम दिली नाही. मग त्यांच्यासाठी काय आहे, तर एक्झामचा असणारा इंटरफेस, कशा पद्धतीने तिथं समजा काम चालतं बाबा, कशा पद्धतीने आपल्याला हॉल तिकीट दाखवावं लागतं. आपलं आयडेंटिटी कार्ड असतं. सिटिंग अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली असते किंवा समजा आपल्याला जे कॉम्प्युटर वगैरे दिलेलं आहे, तर ते व्यवस्थित चालतंय की नाही, कशा पद्धतीने आपल्याला चेक करावं लागतं. एक तुम्हाला अंदाज येऊन जातो, की आपली कशा पद्धतीने सीईटीची एक्झाम असणार आहे, बरोबर? आता जी सिटिंग अरेंजमेंट असते किंवा समजा इंटरफेस असतो, जे-डबल-ई आणि सीईटीचा थोडाफार सेमच असतो. त्या पद्धतीनेच तुम्हाला येईल. त्याच्यानंतरनं बाकीच्या पण गोष्टी ज्या असतात, की कसा स्ट्रेस आपण रिलीज करायचा त्या ठिकाणी, कशा पद्धतीने आपलं मन शांत ठेवायचं. या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला समजणार जे-डबल-ई एक्झामनुसार. जे तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस द्या आणि त्याच्यानंतर आपली सीईटी ही फोकस करून द्यायची आपल्याला, बरोबर आहे. जेईवर आपण आता फोकस केला, ठीक आहे. नो डाउट आपल्याला जर जेईवर आपण फोकस केला तर चांगलीच गोष्ट आहे ती. कारण सिलेबस तर वेगळा नाही, सिलेबस सेम आहे. पण डिस्ट्रॅक्ट होता कामा नये. काय? म्हणजे खचून जाता कामा नये. जेईचा रिझल्ट ठीक आहे. जसा येऊ तसा मला सीईटीवर फोकस करायचा आहे. या पद्धतीचा ॲटिट्यूड तुमचा असला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा असला पाहिजे. असं नाही की बाबा जेईमध्ये नाही आलं, मग आता सीईटीमध्ये तरी येऊन काय उपयोग आहे? हे शब्द तुमच्या तोंडातून निघलेच नाही पाहिजे. तुम्हाला काय? फक्त सीईटीवर फोकस करायचा आहे. जेईई फक्त आपण प्रॅक्टिससाठी देतोय. हेच तुमचा ॲटिट्यूड पाहिजे. बरं आता हा तर एक बेनिफिट झाला, की ऑनलाईन एक्झाम इंटरफेसबद्दल तुम्हाला समजतंय. अजून कोणता बेनिफिट आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट बेनिफिट आहे 15% रिझर्व्हेशन. 15% रिझर्व्हेशन पण कोणत्या कॉलेजमध्ये? आय-आय-टी, एन-आय-टीजमध्ये? तर नाही. आपले जे महाराष्ट्र स्टेटचे कॉलेजेस आहेत, कोणते? सी-यू-ई-पी असेल, पी-आय-सी-टी असेल, व्ही-आय-टी असेल, वालचंद नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं जर आपण कन्सिडर केलं बाकीचे जे कॉलेजेस आहेत, समजा कमिन्स पण आहे. त्याच्यानंतरनं डी-वाय पाटीलचे कॉलेजेस आहेत, सिंहगडचे कॉलेजेस आहेत, एस-पी-आय-टी कॉलेज आहे. तर या पद्धतीचे जे कॉलेजेस आहेत, तर त्यांच्यामध्ये काय असतं 15% रिझर्व्हेशन असतं. आता वालचंद का नाहीये मी असं म्हटलं, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आता जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, समजा गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते? गव्हर्नमेंट कराड असेल, गव्हर्नमेंट संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट अवसारी असेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट चंद्रपूर असेल. तर यासारखे जे कॉलेजेस आहेत, तर त्यांच्यामध्ये पूर्ण ज्या त्यांच्या सीट्स आहेत, तर त्या एम-एच-टी सीईटीने फिल केल्या जातात. म्हणजे 100% त्यांच्या सीट्स ज्या आहेत, तर त्या एम-एच-टी सीईटीने फिल केल्या जातात. पण आपण बाकीचे जर कॉलेजेस पाहिले, समजा प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा युनिव्हर्सिटी अंडर कॉलेजेस असतील. युनिव्हर्सिटी अंडर म्हणजे सेल्फ युनिव्हर्सिटी, स्वतःची युनिव्हर्सिटी. जशी सी-ओ-ई-पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे, सेल्फ युनिव्हर्सिटी. तर त्या पद्धतीचे जे कॉलेजेस असतील, तर त्या कॉलेजेसमध्ये काय असतं, हा रिझर्व्हेशन किंवा हे रिझर्व्हेशन लागू असतं. समजा आपण एखाद्या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ. आता याच्यामध्ये पण भरपूर कन्फ्युजन आहे. होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, ओ-एस-आय, बाहेरचे कॅन्डिडेट्स. तर या पद्धतीचं रिझर्व्हेशन आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही स्टेपवर डाऊट येईल, तर त्यावेळेस आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा पोहोचत राहील. त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बरं, आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो फक्त एक कॉलेजचं. एक कॉलेज आहे, ओके. एक कॉलेज आहे कन्सिडर करू. त्या ठिकाणी सीट डिस्ट्रिब्युशन कसं असतं? तर लक्षात घ्या. 100% ज्या सीट्स असतात, ओके. तर त्यातल्या 70% ज्या सीट्स आहेत, तर त्या 70% सीट्स फिल केल्या जातात एम-एच-टी सी-ई-टीनुसार, बरोबर? एम-एच-टी सी-ई-टीनुसार. त्याच्यानंतरनं उरलेल्या किती सीट्स राहिल्या? 30%. तर त्या 30% सीटमधल्या 15% ज्या सीट्स आहेत, तर त्या फिल केल्या जातात जे-डबल-ई मेन्सच्या स्कोरनुसार. ओके. आता याच्यासाठी काउन्सिलिंग कुठं असते किंवा आपल्याला एनरोल कुठं करावं लागतं? ज्यावेळेस आपण महासीईटी सेल.org या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरणार, बरोबर?
तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार, एम-एस-टी सी-ई-टी दिली आहे का? येस. जे-ई दिली का? येस. तर त्या ठिकाणी तुम्हाला जे-ईचा स्कोर एंटर करावा लागणार. बरोबर? या पद्धतीने तुमचं ते रिझर्व्हेशन असतं. त्याच्यानंतरनं 15% राहिलेलं जे रिझर्व्हेशन असतं, तर ते असतं इन्स्टिट्यूट लेव्हल. ओके. हं. इन्स्टिट्यूट लेव्हल आय-एल-एस राउंड ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीचं रिझर्व्हेशन असतं. मग जे-ईसाठी तुम्हाला काय करायचंय किंवा जे-ई दिल्याने बेनिफिट काय होतो? तर या 15% मध्ये तुम्ही एनरोल होता. बरोबर? आता असे फार कमी स्टुडंट असतात, की ज्यांनी जे-ई दिलेली असते, पण त्यांना सी-ई-टीकडे यायचं असतं. बरोबर आहे? सी-ई-टीमध्ये नो डाउट खूप कॉम्पिटिशन आहे. सध्या जरी आपण विचार केला तर या 70% साठी कॉम्पिटिशन आहे. पर्सेंटेज जरी हायर वाटत असेल तर कॉम्पिटिशन आहे तिथं. बाय चान्स विचार करा, की एखाद्या कॉलेजवरनं समजा तुम्हाला जे-ई-मध्ये पण ठीक-ठाक स्कोर आलाय तुमचा आणि सी-ई-टीमध्ये पण ठीक-ठाक स्कोर आलाय तुमचा, बरोबर? तर ते जे सॉफ्टवेअर आहे सी-ई-टी सेलचं, तर ते आधी काय चेक करणार, की तुमचं कोणत्या स्कोरनुसार तिथं ॲडमिशन होतंय, बरोबर? चेक करत-करत येणार तुमच्या ऑप्शन लिस्टमध्ये. पर्टिक्युलर कॉलेज आहे तिथं तुमचं जर सी-ई-टीमधनं ॲडमिशन होत नसेल, कट ऑफ जर मॅच होत नसेल, तर तुमचं जे-ई वरनं चेक केलं जाणार, बरोबर? आणि जर जे-ई वरनं मॅच होत असेल, तर तुम्हाला डायरेक्ट ती सीट अलॉट केली जाणार. मग असं होतं का? किंवा कमी पर्सेंटाइलवर चांगलं कॉलेज मिळू शकतं का जे-ई-वर? आपल्या महाराष्ट्राचं कॉलेज? तर नक्की मिळू शकतं. असं समजा आता पास्ट 2 इयरपासून आम्ही हे करतोय. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत, की सी-ई-टीमध्ये चांगले मार्क्स होते, पण जे-ई-मध्ये थोडेसे कमी होते. तरी पण त्यांना जे-ईच्या कोट्यातनं कॉलेज मिळालं. कारण कमी काही स्टुडंट असतात, की जे काय करतात फक्त सी-ई-टीवरनं अप्लाय करतात. ओके. काही स्टुडंट असतात जे जे-ई देतच नाहीत. बरोबर. तर यामुळे काय होतं नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत जे-ईचे सी-ई-टीकडे येणारे, तर ते कुठेतरी कमी असतात. बरोबर? किंवा काहींना स्कोर कमी आलेला असतो. मग त्याच्यामुळे काय होतं, की या 15% मध्ये ॲडमिशन मिळणं त्यांना थोडंसं ईझी जातं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, की जे-ई ही किंवा कोणतीही एक्झाम देत असेल आपण, तर ती आपल्यासाठी फायद्याचीच आहे. आता तुम्हाला फायदे समजले. ऑनलाईन इंटरफेस तुम्हाला समजतोय. त्याच्यानंतर 15% रिझर्व्हेशन आहे. तर मग आता वाट कसली पाहिजे, बरोबर? व्यवस्थितरित्या तुम्हाला एक्झामला सामोरं जायचंय. व्यवस्थितरित्या तुम्हाला स्कोर करायचा आहे. आपलं हे जे चॅनल आहे तुमचं आत्तापासनं, तर तुम्ही एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत तुम्हाला सोबत असणार आहे प्रत्येक स्टेपवर. तुमचा रिझल्ट आला, तुमचे काय डाउट्स असतील, आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचणार. काउन्सिलिंग असो सगळ्यात पहिले पोहोचणार. कॉलेजच्या लिस्ट कशा बनवायच्यात सगळ्यात पहिले पोहोचणार तुमच्यापाशी. त्याच्यामुळे मी फक्त एक विनंती करतो तुम्हाला, की आपलं हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर हे चॅनल तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. जेणेकरून काय होईल त्यांना एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल. YouTubeवर जर तुम्ही पाहत असाल तर भरपूर सारे व्हिडिओज आहेत किंवा भरपूर सारे चॅनल्स आहेत. पण मी माझंच चॅनल तुम्हाला का सांगतोय? कारण ट्रस्ट. बरोबर? मी जी माहिती तुम्हाला सांगतो, तर मी 4 वेळेस क्रॉस चेक करूनच तुम्हाला ती माहिती सांगतो. कारण मी जर एखादी माहिती तुम्हाला जर चुकीची सांगितली, तर जास्त कमी-कमी म्हणजे थोड्या तरी विद्यार्थ्यांना त्याचा इफेक्ट होणार आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे मी जी माहिती सांगतो, ती तुम्हाला 4 वेळेस क्रॉस चेक करूनच सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.